नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 3.1 चॅप्टर 3 ओके. फर्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर इन द इंडेक्स फॉर्म. आता इंडेक्स फॉर्म म्हणजे काय? आता इंडेक्स म्हणजे काय असतं आणि बेस म्हणजे काय असतं बघा. आता हा एक्स आहे, हा झाला तुमचा बेस आणि हा 5 आहे, ही झाली तुमची इंडेक्स. हे लक्षात असू द्या. ओके. आता हे सॉल्व करताना कसं सॉल्व करायचं अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे. चला सुरुवात करूया व्हिडिओला. आता हे बघा, याच्यामध्ये काय आहे, फर्स्ट फिफ्थ रूट ऑफ 13. आता बेस काय झाला, 13 झाला तुमचा, बरोबर. आणि फिफ्थ रूट म्हणल्यावर रूट ऑफ आलं म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला, 1 लिहून घ्यायचं. पण किती फिफ्थ म्हणजे 5, हे लक्षात घ्या, फिफ्थ. ओके. आता इथं 6 आहे, बेस काय येईल तुमचा, रूट ऑफ 9 इथं बेस घेऊन टाकायचा. रूट ऑफ म्हणल्या 1 आलं आणि कितीचा आहे, 6चा, मग इथे आपण 6 लिहिली, बरोबर. नेक्स्ट आहे स्क्वेअर रूट. आता हे 2 आहे, स्क्वेअर रूट आणि क्यूब रूट. हे बघा इथं क्यूब रूट आहे आणि स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट म्हणजे काय, 2 असतो आणि क्यूब रूट म्हणजे काय असतं, 3 असतो. ओके. आता 256 आपला बेस आला आणि स्क्वेअर रूट म्हणल्या 1/2 आपला स्क्वेअर हा 2चा असतो, बरोबर. आता क्यूब रूट, फोर्थ एक्झाम्पल, क्यूब रूट ऑफ 17. मग 17 बेसला घेतला, तर रूट ऑफ आहे म्हणून 1/, घेतला आपण. ओके. आणि क्यूब म्हणजे 3, क्यूब म्हणजे 3 आणि स्क्वेअर म्हणजे 2, हे लक्षात असू द्या. नंतर फिफ्थ नंबरचा एक्झाम्पल, 8th रूट ऑफ 100. 8 म्हणजे किती, 8. 100 तुमचा बेस, 1/8. ओके. नंतर 7th रूट ऑफ 30 इथं बेसला घेतला, 7th 1/7. ओके. इथं डिवाइडचं साईन इथं 1 आहे. ओके. 1/7. चला सेकंड क्वेश्चन बघूया. तर सेकंड क्वेश्चन काय आपला, राईट इन द फॉर्म nth रूट ऑफ इन ईच ऑफ द फॉलोइंग नंबर. nth रूट, आता हे काय, nth रूट म्हणजे किती नंबरचे असू शकता. इथं किती 4th रूट आहे, इथं 2 आहे, इथं 5th आहे, 9th आहे, 19th आहे, नंतर 7th आहे. 81चे किती रूट असू शकतात, वेगवेगळे रूट असतात. आता 49चा वेगळा आहे. ओके. हे रूट आपल्याला लिहायचे आहे. त्याला तुम्ही लिहिलं पाहिजे. अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये आपण काय केलं होतं, याचं हे असं लिहिलं होतं ना, हेच याचं उत्तर असे लिहायचे. ओके. रायटिंगच्या फॉर्ममध्ये लिहायचे. आणि याचं कन्वर्जन काय केलं होतं आपण, इंडेक्सच्या फॉर्ममध्ये केलं होतं अशा स्वरूपात. आता हे अशा स्वरूपात करायचं आहे आपल्याला. आता इथं फर्स्ट क्वेश्चन आहे आपला 18th 1/4. मग आता काय लिहायचं आहे, इथं खाली किती आहे, 4th रूट ऑफ म्हणजे काय, 1/4. 4चा 1/4 रूट ऑफ 81 लिहिलं. आता इथं किती आहे, इथं किती बघा, 2 म्हणजे आपण काय वापरणार, यूज करणार आहे स्क्वेअर. इथं 3 असतात, काय वापरला असता, क्यूब वापरला, स्क्वेअर रूट ऑफ 49. थर्ड नंबरचं एक्झाम्पल 15 1/4. इथं काय 5 आहे, 5th रूट ऑफ 15. ओके. इथं किती 9th NINTH 9th रूट ऑफ 512. नेक्स्ट एक्झाम्पल फिफ्थ नंबरचं एक आहे 100 1/19. 19th रूट ऑफ 19 19 NINETEENTH 19 रूट ऑफ 100. ओके. इथे किती 7th रूट ऑफ 6 झाले. प्रॅक्टिस आहे अशीच तुम्हाला प्रॅक्टिस सेट इझी पद्धतीने पाहिजे असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू.